मग त्यात काय आहे? मग जाणारच ना. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जाणार मी तर. एवढा आनंद काय तर ती काही आहे काय तर ती म्हणजे माझी आई आहे, माझे बाबा आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझा भाव आहे, माझे काका काकू सगळेच तिथं. बरं आहे पप्पा. मग आता काय पाय 2 दिवस राहतो. दिवाळी दुसऱ्या दिवशी गेली की भाऊबीज भाऊच्या दुसऱ्या दिवशी मी घ्यायली ना 24 तारखेला. मला वाटते 23ची ते काय भाऊबीज. एवढ्या लवकर काय काय काही आईला सांगितलं मी 8 दिवस राहणार आहे म्हणून. आई म्हणत राहा. आईले काय म्हणजे हे पिंकी नाही येत काय? हा पिंकी येते दिवाळीले. पिंकी जुनी करणार का तुले? अरे पण आई तर म्हणत राहायचो, पिकी नाही म्हणत, म्हणजे असंच निघालतात. असं म्हणजे ते सगळे सांगून दिलं रे. मी राहतो ना आता मग त्या राहतो. आता पहिली दिवाळी आहे पिंकीन. हा तर तू पाहिजे ना तिची दिवाळी करायला. मी तर म्हणतोय पाय असं कर तू की गेल्यावरच जातो. हा नाही तर असं करू आपण सोबतच जाऊ. नाहीतरी मला बोलावते नसतात बाबा तर सोबतच जाऊन सोबतच येऊ. काही कशा असं कसं सगळं घेतील ना. मम्मी नाही गेली तर चांगलं वाटते का? सगळे भेटी होतात दिवाळीत, असं भेटी होतात सगळ्याच्या. आई म्हणत ना जाय पितायची दिवाळीचं. असं म्हणजे मा बहीणची दिवाळी तुला करायला लागत नाही. हा आतापासूनच काय? हा नंदद आहे एकुलती एक नंदद आहे दिवाळी. हा काहीच पूर्ण स्वयंपाक करा का काही 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 चाललो आम्ही चाललो मी चाललो काय कमी आहे तुला? तसं नाही हो. तसं नाही नाही हो बरोबर आहे. जाईन ना मी ताईची दिवाळी करून जाईन ना मग. हो ताया की जेवण करेन तिला भेटी होते मग मी जाईल. हा पिंकी गेल्यावर जाजो. म्हणजे पिंकी ताई तर म्हणत की 31 तारखेला जातील त्या. निधीची शाळा 1 तारखेला उघडणार आहे ना, त्या 31ला जातात. मग तू 1 तारखेला जाजो. तुला कोणती शाळा उघडते? हा 31 बापरे, तोपर्यंत कोण राहते दिवस? कोणीच नाही राहत, सगळे चालले जातील. जाते ना. बरं ठीक आहे ना, मग मी 1 तारखेला जाते. बाबाला सांगते मग मी, म्हणजे त्यांना सांगितलं होतं ना मी की दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी या म्हणून. सुभाष येता येणार नाही ना एकट्याले, तर बाबाची येऊन राहिले ते घ्यायला. हॅपी दिवाळी. हो हॅपी दिवाळी. एवढं माझा सगळा प्लॅन बिस्कून काय हॅपी दिवाळी? मी 1 तारखेला जाऊ, कोण राहणार तिथं? काय म्हटलं? काही नाही म्हटलं. अरे तोंड पा तोंड तोंड उतरलो. ओले 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 एका पालीला गावाला नाही जायला भेटो, दिवाळीला जायला भेटो. किती हरकेपणा. अरे बापा जाणं कोण नाही म्हणून राहिलो, गमत करू राहिलो मी. एवढा उदास चेहरा. म्हणजे तुम्ही गंमत करू राहिले? हा पाहून राहिलं तुझं मन. तू काय म्हणतो? जा माझ्या घरचे काही एवढे काही टिपिकल नाही आहेत. जी बहिणी सुशिक्षित आहे तिलाही समजते. पण हे बघ ती जायच्या पहिली येजो पण तिची ठेवते. जरी ते म्हणत नाही पण तरी आपला पुढू नाही. हो मग मला तेवढं समजतेस ना. हो मी ना म्हणजे 26 तारखेलाच येणार आहे ना. आणि ताई 31 तारखेपर्यंत आहेत. आमचं बोलून झालं सगळं. अरे बापरे, सोकडं भात शिजेल आहे ना ननद भाव जाय. बरं आहे मग. आमचं तर काही कामच नाही मग. वा वा न भावजायचा जो भात शिजेला त्याच्या तुपाची धार टाकायचं काम तुमचंच आहे ना. तूप टाकता का मीठ टाकता ते तुमच्याच हातात आहे. मम्मी बघ ना, बघ या झाडाबी पाणी किती घातलं बघ. इकडून खालूनच आलं ग मम्मी. दीदी धिंगाणा घालू नको बरं. टाकू नको झाडायला बरं दे, पण धिंगाणा नको घालू. आता मी ते अंगण बसलो टाक. जा करतच नाही मी काम. केलं नाही तर म्हणे निधी काही काम करू लागत नाही. आता काम करून राहिली तरी म्हणते की नको करू. मी करतच नाही ना, माझंच तर जीवार येते. मम्मी ग मला काहीतरी खायला दे. जाय स्वयंपाक व्हायला जा, जेवण कर. अगं मम्मी मग अशीच तर जेवली कधी. ती शेवची भाजी केली, तू शेपूची भाजी करत असतात का ग मम्मी? हो शेपूची भाजी नाही करत नसतात लोक. मॅटच शेपूची भाजी खातात तर किती झाली. आबाजीली आवडली, बाबाली आवडली. जाय जेव. बकेट दे बरं इकडे. अगं मम्मी तुम्हाला आलूचं पराठा करून दे ना, त्याचं मग तुला बकेट मिळते. टाकू नको जास्तीची, मला घेता येते. मी घेतो आणि टाकतो म्हणायला पाणी. कपडे राहिले काढायचे. जाय माझे कपडे आणून त्याचे घड्या कर बरं. साहेब बरं आलूचा पराठा करून देते का? किती आलूचा पराठा तोंडात लागला की झालं. सोपा आहे का आलूचा पराठा? संध्याकाळी करीन नाही तर उद्या देईन, डब्यात देईन तुला. नाही ना ग मम्मी, डब्यात दिला की सगळेजण खातात. मग आम्ही शेअर करतो ना टिफिन, तर मग सगळे खातात. खायला पण मिळत नाही. डब्यात नको देऊ, घरीच करशील मम्मी. रात्री कर ना मग. रात्री हा करीन रात्री.
जाय तू आजी स्वयंपाक जाय, चहा करू राहिल्या. जाय आजी म्हणा, आई म्हणते आकुळ्याला ठेवून दे. जाय कुकरात लाव म्हणा, 7-8 आलाव असं म्हण. जाय आजी ग, आलू आलू उकडायला ठेव, माझ्या मम्मीने सांगितलं. हा उकडायला टाक जा म्हटलं, तेवढे आलू 7-8 टाका. रात्री आलूचे पराठे करतो. नको करू माहित आलूचा पराठा आणि गिरा टाकणार पडत होते. दुसऱ्या दिवशी संडास येत नाही कुतू कुतुई. नको करू दे. माझ्यासाठी पोळी आणि भाजीच करजो. त्या आलूची भाजी आणि पोळी जेव जा मग तुम्ही. मी नाही खात त्या आलूचा ढसग. दुसरी भाजी करतो मला सासरी. तो सासरी नाही जेवणार ते. तुमच्यासाठी करा ते आलूचे पराठे. काय होय काय नाही ते कैली नाही आवडत एवढं, आणि मला तर पचवते बाई, मला आवडत की नाही ते. आमच्यासाठी भाजी पैसे जवळ दुसरी करतो काय भाजी घ्यायची नाही. भाकरी टाका आमच्यासाठी. असं कर, बेसन कर आणि भाकरी कर. तुमच्यासाठी करायचं आहे ते. बरं काय कासाठी करायला निधी राहू दे. नाही आलूचे पराठे उच करीन. शाळेतून आल्यावर खाजो. आता ते बेसन करू, आपल्याला पराठे करू. काका ते बसू कमी निरा. आता सगळे भाकरी बेसन करतो. उद्या करीन बाई पराठे. खाणं ग आजी, खाणं आलूचा पराठा. मी आपाजींना सांगते, आपाजी खातात ना. आता मम्मी करत नाही, तुझेच मुळे करत नाही. खरं तू आलूचा पराठा. माय बाई आज लय आराम आहे. डेट होईना मला. तुम्ही एवढे शांततेने घरी बसले. काय मग काय घरी बसलो तर मग काय आता काही काम नाही तर काय मुगाच बाहेर जाऊन बसू काय घरी बसली. नाही मी का म्हणतो माय बाई घरी बसू नका, पण घरी बसतच ना तुम्ही. काही काम नसलं तरी बिवारात जाऊन बसता, बिवर जाऊन बसता, वळा खाली बसता. पण घरात काही असते का तुमचं बूट टिकेल? आज लय बुळ म्हटलं घरात टेकलं म्हणून विचारलं. आपाजी मामी आपाजी आहेत का? हो आहेत ना. काय काम आहे? काय नाव आहे तुझं? माझं नाव समीर आहे. कोण आहे पाय बरं, आवाज देऊन राहिलो. कोण आहे रे? मी हो समीर. आपाजी तुम्हाला ते वळाच्या खाली ते विनायक मामानं बोलावलं. बर बर बर. अरे तू जोसनाचा पोरगा आहेस नाही? हो. माय बाई का रे, का तुला दिवाळी सुट्टी लागली का लागी आला मामाच्या घरी? तुझी माय आली का? नाही माझी आई नाही आली, मीच आलो. मला सुट्ट्या लागल्या मग मी आलो. म्हणतो अगं दिवाळी नाही काय? चला मामाच्या घरी दिवाळीला का दिवाळी झाल्यावर येत असतात ना. तू तर दिवाळीच्या पहिले झाला. अरे मामाच्या घरची दिवाळी मस्त असते नाही? बर बर येतो येतो. लवकर या. हो हो देवा त्याला बरं बांधे बरं. काय म्हणतील की नाही सकाळून तर दिसला मग बैल घेऊन चालला होता, पण काही बोल नाही. आता काय काम पडलं लागे घरी बोरग पाठवलं बोलायला. पडलं असेल काही काम. त्या संग साऱ्या गावायचं काम पडते. घरी म्हटलं काही सामान आणून द्यायला लागत होतं ते पोराला. तो पोरगा तर म्हणते मला सुट्टी नाही, तो तर धनतेरस चंदी येणार आहे. मग आता काही ते दिवाळी आहे तर मग काही तर करावं लागणार नाही का? काही बाजार गिजार आणा म्हणलं घरी, जसं काही सौदा सामान आणतो ना आणतो ना. आणतो ना काही आणतात काय सांगा. आता काय घालाय दिस राहिली का दिवाळी? आता वजे वजे करतो म्हणलं तर होतेच ना. आता बाईसाहेबाच्या काही नाही माय बाई. मलाच घुसा लागेल बोल. योगिता योगिता. हाय ते म्हणलं तुला ते याचं काढलं का ते देवाचं आवरायले? ते देवाचं घेणं आवरून तेवढं बाकीचं होतेच आहे. उद्या करते, आज आता मला बरं नाही वाटत आहे. उद्या करील मी, नाही तर आज करून घ्या. देवघरावरनं तितकं होत नाही, त्याला तिले बरं नाही. खरा साफसफाई मी केली, पण बाईनं आमच्या हातात घेतला असेल तर म्हणा इलेच दिवस आहेत आणि इचच बापा हे आहे. आमने तर निरा लेकर तसेच झाले. साफसफाई करायला लागत नाही, भांड घासलं नाही, दगदग करायला लागत नाही ना बापा. दगदग नाही करायला लागत ते. आणि आपल्या अंगात 10 हत्तीचं बळ आहे, आपल्याला सारं करावं लागते. आता सारं घर सगळं घराची साफसफाई झाली म्हणलं कच नाही का. मी म्हणले नाही मला जाऊ दे, त्या सुमीले हाताशी धरू दो, सुमीले दाई बाई करू तिच्याजवळून करून घेत सारं. पण आता देवघर ते तर आपलं आपण सगळं की नाही. तेवढं म्हटलं इले बसल्या तर 4 दिवस झाले. आता का दिवाळीच्या दिवशी करते काय सांगा. तर आजही म्हणते, आजही तिले बरं नाही सकाळ. नाही तर घ्या तुम्ही करून, मी नाही करत. जा करशील तर कर, नाही तर राहू दे. काय चालू आहे माय योगिता? कुठे गेलते सासू? काही नाही आत्या, अंग टाकलं तर आत्या थोडं बरंच नाहीये. माय काय हो बाई, काय झालं? बरं नाही वाटत का? डोकसं दुखते काय? नाही थोडं अस्वस्थ वाटत आहे. देवकाबाई सारखी तर चोपडी बाई नाही बाई, चोपडते बाई योगिताले तो. टाक अंग टाकलं की बरं वाटेन. कर आराम कर. कुठे गेली तो सासू? हाय ना सासू हाय. कुठे जाणार आहे? कुठे जाशीन म्हणलं माय बाई का ते हे म्हणे, ते कविता म्हणे की अरुणाबाईनं मले सांग करंच्या करेली.
बाय बाई म्हणजे मला तिला सांगलं का करंजा करायला शाखा साऱ्या गावाच्या करून राहिली काय आपण केले असते ना म्या खायला म्हणलं हो तिले मी काय घाल माझ्या करंजा करून राहिली का तिले बोलावून आणि तिला काय म्हणू माय तसंच म्हणलं असेल तिनं मी काही करत नाही करंजा पिट्टीचे लाडू करून टाकतो जाय तिकडे तर बाई साच्यानं तर काहीच नाही होऊन राहिलं माय साफसफाई नाही काही नाही काहीच नाही फरायचंच कायचं होते तिच्याच्यानं कुठे घेत बसू टोले जाते तिकडे मग आता औंदा तिच्याच्यानं नाही होऊन राहिलं तू कर ते वर्ष केलं नाही का आता सून आली तर तिनं केलं पाहिजे तुला काय करू नये आता एखादं माने या वर्षात तू म्हातारीच झाली आता लोक तळाल उड्यानच आणि आता सून नाही आली तर लगेच झालं आता वाच्यानं काहीच होत नाही काय रत्ना कर औंदाच्या साल सगळं पुढच्या वर्षी तेच करते आता दो जीवाची आहे ते तू तिचा जितका काळजी करीन जितके तिचा लाड करीन म्हातारपणात ती तितकीच तुझी सेवा करीन नाही मग रोजचे टोमणे मारीन म्हणेन माया बायतपणा तर मला अमका नाही करता आलं मला तर त्याला वन नाही दिलं मला तर अशा म्हणा रोज तुला कळल्या पळावर ते टोमणे मारते आताच हाय चान्स घे ती सेवा करून मग म्हातारपणात म्हणता तरी येते तिले सर्व माय बाई मग कोणत्या तोंडानं म्हणशील बस झालं बाई देऊ का बाई तुम्ही चोपळा माहितीले हा आणि तुमचंच कळते म्हातारपणात मला नाही करत सासू लयच खराब आहे म्हणते ना बायले माझी आत्या सासू लय चांगली आहे माझी सासू तरी वचवच बोलते ते पण माझी आत्या सासू लय प्रेमळ आहेत म्हणते लय प्रेमळ काय मायरा दिवाळीच्या पुढे फुगून नको बसू अशी कर चाल मी करू लागतं तुला फराचं मला येते सारं तुले नशीन येत तुला भेव लागते का तुला वाटतं का सुनीच्या पुढे काय चुकलं तर अपमान होईन तुला ते म्हणीन सासूला अजून चकली नाही करता येत का अनारसा येत नाही भिवू नको मी सांगतो तुला समजा कर काय देव का बाई तिचा का भेव पडला का मले तिला कायची बोंब पडते तेच तर पाच होतं मले पण काय माय बाई येऊन आता माय बाई तिच्या जमतच पुढच्या वर्षी म्हणीन माय लेकरू लहान आहे मग आम्हीच बसू का दर साल टोले घेत म्हणून म्हणलं करत नाही जाय तिकडे आपच आई निकत खायचं असेल तर नशीन खायचं राहिलं